नमस्कार, मी सेजल। सध्या सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये सिलेंडर मिळणं कठीण होईल। त्यामुळे अनेक ठिकाणी लोक गॅस एजन्सीवरती रांगाही लावताना दिसताय। पण केंद्र सरकारनं स्पष्ट सांगितलंय की देशात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे। त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। दरम्यान केंद्र सरकारनं गॅस कनेक्शनच्या नियमांमध्ये एक मोठा आणि महत्त्वाचा बदलही करण्याचा निर्णय घेतला। नव्या नियमांनुसार ज्या घरांमध्ये पीएनजी म्हणजेच पाईपलाईनद्वारे गॅस कनेक्शन आहे त्या घरांना घरगुती एलपीजी सिलेंडर आता ठेवता येणार नाहीये। म्हणजेच जर एखाद्या ग्राहकाकडे पीएनजी आणि एलपीजी अशी दोन्ही कनेक्शन असतील तर त्याला एलपीजी कनेक्शन सरेंडर करावं लागेल आणि त्यानंतर त्या कनेक्शनवरती सिलेंडरची रिफिलिंग मिळणार नाही। हा निर्णय का घेतला तर सरकारचं म्हणणं आहे की गॅसचं वितरण अधिक व्यवस्थित आणि पारदर्शक करण्यासाठी हा निर्णय घेतला जातोय। अनेक ठिकाणी अजूनही पीएनजीची सुविधा उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे ज्यांच्याकडे पाईपलाईन गॅस नाही अशा लोकांना एलपीजी सिलेंडर सहज मिळावेत यासाठी हा नियम आता आणला जातोय। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा नियम लगेच लागू होणार नाहीये। तो अत्यावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत सरकारी राजपत्रात अधिकृतपणे प्रसिद्ध होईल आणि त्यानंतरच लागू होईल। दरम्यान भारतात एलपीजीचा पुरवठा सुरूच आहे। होर्मुझ सामुद्रधुनी ओलांडून भारताकडे येणाऱ्या 2 जहाजांमध्ये तब्बल 92,700 टन एलपीजी आहे आणि ही जहाजं 16 आणि 17 मार्च दरम्यान मुंद्रा आणि कांडला बंदरावरती पोहोचण्याची देखील शक्यता आहे। म्हणूनच घाबरण्याचं कोणतंच कारण नाहीये। पण जर तुमच्या घरात पीएनजी गॅस असेल तर भविष्यात एलपीजी सिलेंडर ठेवण्यास परवानगी मिळणार नाही। हा बदलही लक्षात ठेवणं तितकंच महत्त्वाचं आहे।